कर्नाटक हारुगिरी येथील शहाजीराजे भोसले यांची समाधी गेल्या अनेक वर्षापासून दुर्लक्षित आहे। या समाधीचा विकास व्हावा आणि त्या समाधीला जीर्णोद्धार व्हावा अशी मागणी आता सातत्याने पुढे येऊ लागली आहे। या संदर्भात बोलण्यासाठी आमच्यासोबत आहेत दत्ताजी नलावडे सर। काय नेमकी मागणी आहे आणि कोणता विकास त्या परिसरामध्ये झाला पाहिजेत अशी तुम्ही मागणी करताय? देशाचे महान राष्ट्रपुरुष शहाजीराजे भोसले यांची समाधी गेल्या अनेक वर्षापासून जीर्ण स्थितीमध्ये आहे। केवळ ती उपेक्षित नाही, ती आता जमीनदोस्त होण्याच्या मार्गावरती आहे। त्याच्यावरती छत्र नाही, तिथे मेमोरियल नाही आणि कोणताही विकास नाही। त्याच्यामुळे समाधीचा एक एक दगड एक एक ढाचा हा ढासळू लागलाय। केंद्र शासन, महाराष्ट्र शासनाचे मंत्री, कर्नाटक सरकारचे मंत्री हे केवळ दिवसेंदिवस घोषणा करतात की आम्ही समाधीसाठी विकास करू, समाधीसाठी 5 कोटी देतो, 10 कोटी देतो। प्रत्यक्षात मात्र त्याचा एकही रुपया, एकही पैसा त्या समाधी स्थळावरती खर्च होत नाही। कारण की ही जागा आहे केंद्र शासनाच्या पुरातत्व विभागाच्या ताब्यामध्ये आणि पुरातत्व विभागाच्या मान्यता मंजुरीशिवाय या समाधी स्थळाचा जीर्णोद्धार करता येत नाही। ही साधी गोष्ट जी आम्हाला माहिती आहे, ही शासनकर्त्यांना माहीत नाही का? केवळ प्रसिद्धीसाठी, लोकांना भुलतापा करण्यासाठी त्या समाधीचा फक्त वेडबाजा करायचा की आम्ही समाधीचा विकास करू, आम्ही समाधीचा विकास केला। प्रत्यक्षात त्या जागेवरती कोणताही विकास झालेला नाही। 2 दिवस आम्ही होदेगिरीमध्ये होतो। गेले 45 वर्षापासून मी या परिसरात जात आहे। तर समाधीचा विकास न झाल्यामुळे आम्ही सर्व छत्रपती शिवरायांच्या मावळ्यांच्या वतीने देशभर तीव्र आंदोलन करतोय। 1 जानेवारी 2027 मध्ये दिल्ली येथील जंतर मंतरवरती शंखनाद आंदोलन करून आम्ही या आंदोलनाला ऐलान करतोय की हा शंखनाद हा सर्व मावळ्यांचा, हा सर्व राष्ट्रवीरांचा बुलंद आवाज आहे आणि हा बुलंद आवाज, ही तळमळ आमची, ही व्यथा आम्ही केंद्र सरकारपर्यंत पोहोचवतोय। या स्मारकाला राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करावं अशी तुम्ही मागणी या सातत्याने केली, काय विषय आहे? पहा की अनेक स्मारकाला, देवालयांना किंवा वास्तूंना शासनाच्या वतीने राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा दिला जातो, संरक्षित क्षेत्र म्हणून केलं जातं। आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे महान पिता, एक राष्ट्रविरोध विचाराचे, लोकशाहीवादाचे प्रणेते की ज्यांनी आम्हाला हे स्वातंत्र्य बहाल केलं, त्या शहाजी राजांच्या समाधीच्या कडे त्या समाधीचा विकास करण्यासाठी राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून जर दर्जा दिला तर निश्चितच या स्मारकाचा अधिक गतीने विकास होईल। त्यामुळे हे पहिले सर्वप्रथम केंद्र शासनाने राष्ट्रीय स्मारक, संरक्षित स्मारक म्हणून ते घोषित करावं। हे स्मारक विकास व्हावं असं तुम्ही सातत्याने मागणी करतायत। आता आंदोलन देखील या मागणीसाठी तुम्ही पुकारला आहात, कशा प्रकारचं नियोजन असणार आहे या आंदोलनासाठी? हां, तुम्ही अतिशय चांगला की हे आंदोलन आम्ही देशभरामध्ये टप्प्याटप्प्याने करणार आहे। सर्वप्रथम दिल्ली सरकारला जाग यावी म्हणून हे दिल्लीमध्ये आंदोलन होणार आहे। 1 जानेवारी 2027 रोजी जंतर मंतर मैदानावरती हजारोच्या संख्येने हे शिवरायांचे मावळे 18 पगड जातीचे, केवळ मराठेच नाही, शहाजी राजांचे सर्व राष्ट्रवाद विचाराचे हे मावळे जंतर मंतर मैदानावरती उतरणार आहेत। यापूर्वी जंतर मंतरवरती झालेली आंदोलनं ही वेगळ्या प्रश्नासाठी होती, पण ही स्वाभिमानाच्या प्रश्नासाठी आहे। हा राष्ट्र अभिमान आहे आणि हा राष्ट्र अभिमान आम्ही घाण ठेवून दिला जाणार नाही। हा राष्ट्र अभिमान जिवंत ठेवण्यासाठी शहाजीराजे यांच्या समाधीचा विकास झाला पाहिजे। कारण शहाजीराजे समाधी यांची जर जमीनदोस्त झाली तर हा राष्ट्रवादाचा विचार हा नष्ट होईल। अनेक शिवभक्त आहेत, त्या शिवभक्तांना एकत्रित करण्यासाठी काय प्रयत्नशील करणार आहात? आम्ही यासाठी आमची कोऑर्डिनेशन कमिटी तयार केलेली, समन्वय समिती। आमचे संघटनेचे राष्ट्रीय प्रवक्ते नानासाहेब देशमुख वेगळ्या आणि स्वामी सुनील महाराज जंगम, तसेच आमचे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे एकनिष्ठ अनुयायी हनुमंत डी यांच्यासारखे सर्व जाती धर्माचे लोक आमच्या सोबत आहेत। आणि त्यांच्या सोबतीने आम्ही केवळ पुणेचंच नाही तर पुणे, सातारा, कोल्हापूर, हरियाणाचा पानिपत इलाका, मध्य प्रदेशमधला इंदूर प्रदेश आणि कर्नाटक, ह्या सर्वचा आम्ही समन्वय साधण्यास सुरुवात केलेली आहे। त्याला चांगला उत्कृष्ट प्रतिसाद येतोय, कारण हे आंदोलन राष्ट्रवादाचं आंदोलन आहे, स्वाभिमानाचं आंदोलन आहे। हे आंदोलन कुठल्या आरक्षणाचं नाही, हे आंदोलन कुठल्या पोट भरण्यासाठी नाही, हे आंदोलन राष्ट्र अभिमान जिवंत ठेवण्याचं आंदोलन आहे।
बरोबर. आता कर्नाटकमध्ये असलेला हा प्रदेश आहे तरी महाराष्ट्र सरकारनं याकडे दुर्लक्षित केलं का आहे का, किंवा महाराष्ट्र राजकीय लोक याकडे का पुढाकार घेत नाहीत की हा विकास झाला पाहिजे या संदर्भात? बरोबर की शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे दैवत म्हणून महाराष्ट्रामध्ये बोललं जातं. प्रत्यक्षात ते सर्व हिंदुस्थानाचे दैवत आहे. शिवाजी महाराजांचं राज्य हे दक्षिणेपर्यंत, समुद्रापर्यंत, शिलोनपर्यंत पसरलं. जसे महाराष्ट्रामध्ये शिवाजी महाराजांच्या 2 राजधान्या आहेत. पहिली राजगड, दुसरी रायगड, आणि तिसरी राजधानी ती त्यांच्या पुत्र संभाजी महाराजांनी स्थापन केली, ती या कन्नडा प्रांतामध्ये त्यावेळच्या जिंजी येते. आणि हा महाराष्ट्र सरकारचं एक कर्तव्य आहे की महाराष्ट्र सरकारने जसं लंडनमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचं, त्यांच्या निवासाचं जतन केलं. बाबासाहेब आंबेडकर हे सर्व देशाचे, राष्ट्राचे महान पुरुष आहे. त्यांचं ज्या प्रमाणे त्यांच्या संग्रहालयाचं, त्यांच्या वास्तूचं महाराष्ट्र सरकारने जतन केलं, तसंच जतन महाराष्ट्र सरकारने पुढाकार घेऊन या देशाचे महान राष्ट्रपुरुष, महाराष्ट्राला घडवणाऱ्या, महाराष्ट्राला स्वातंत्र्याची प्रेरणा देणाऱ्या, देशाला स्वातंत्र्याची प्रेरणा देणाऱ्या फादर ऑफ फ्रीडम शहाजीराजे भोसले यांच्या समाधीच्या जीर्णोद्धारासाठी महाराष्ट्र शासनाने पुढे यावं. अनेक महत्त्वाचा विषय, जसा कर्नाटकातील ही समाधी विकसित व्हावी असे तुम्हाला वाटत असेल तर महाराष्ट्रातील अनेक गड किल्ले ढासळत चाललेत, याकडे देखील राजकीय लोकांचं दुर्लक्ष होतंय. या संदर्भात कोणता आंदोलन किंवा पुढाकार घेणार आहात का तुम्ही? आम्ही जागतिक हेरिटेज म्हणून केंद्र युनेस्कोने जे 12 किल्ले जाहीर केले त्यातले 11 किल्ले महाराष्ट्रामध्ये आहेत आणि एक जो किल्ला आहे तो तमिळनाडू जिंजी. हे शिवाजी महाराजांचे किल्ले जागतिक दर्जाचे, कौशल्याचे किंवा राष्ट्रवादाचे प्रतीक म्हणून ते यांनी रिकग्नाइज करून ते पुढे आणले. ह्याच किल्ल्यांचा विकास नाही तर इतर 300 महाराजांच्या किल्ल्यांची काय दुरावस्था आहे. महाराजांच्या 362 किल्ल्यापैकी जवळपास 462 किल्ल्यापैकी 300 किल्ले, 321 किल्ले हे महाराष्ट्रामध्ये, उर्वरित किल्ले कर्नाटक, तामिळनाडू, जिंजी किंवा आंध्र तेलंगणामध्ये आहेत. राजगडला जी स्वराज्याची पहिली राजधानी, त्याला जागतिक हेरिटेजचा दर्जा मिळाला, परंतु त्या पुरातत्व खात्याची राज्य शासनाच्या उदासीनतेमुळे तिथं 5 दगड फक्त जातात दिवसाला, की ते दिवसाला 500 दगड गेले पाहिजे आणि 2च लेबर काम करतात. आलेलं सिमेंट वाया जातंय. कोट्यवधी रुपयाचा भ्रष्टाचार. त्या किल्ल्याला कुणी वाली नाही. जागतिक युनेस्कोने त्याला दर्जा जरी दिला तर महाराष्ट्र सरकारच्या या भोंगळ कारभारामुळे आणि पुरातत्व खात्याच्या भ्रष्टाचारामुळे राजगड सारख्या किल्ल्याला कुणीही वाली नाही, अशीच परिस्थिती इतर किल्ल्यांची आहे. ओके, समाधी विकास झाला पाहिजे, समाधीचा जीर्णोद्धार झाला पाहिजेत, मात्र कोणत्या सरकारनं याला पुढाकार घेतला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? नाही, केंद्र सरकारच्या ताब्यामध्ये समाधीची जागा आहे. त्यांच्या ताब्यातील, त्यांच्या अंतर्गत असणाऱ्या पुरातत्व विभागाकडे या जागेची देखभाल, दुरुस्ती, जीर्णोद्धार हे सर्वच बाबी येतात. किती जागा आहे ती साधारण? ती जागा आता 1.5 एकर जागा आहे, परंतु ज्यावेळी शिवाजी महाराजांनी ते जागा त्या ठिकाणी स्मारक उभं केलं त्यावेळी ती जवळपास 50 एकर जागा होती. त्या ठिकाणी शहाजीराजांचं निवासस्थान पण आहे. आजही ते संरक्षित करण्याची गरजेचं आहे. तिथं जो शहाजीराजांचं मेमोरियल उभारता येतं त्याच्यामध्ये काही वादविवाद नाही, कारण तिथले सर्व लोक एक रूपाने आहेत. जरी कोणत्या जाती धर्माचे असो, शहाजीराजांना दैवत मानणारे कन्नड प्रांतातले लोक आहेत. सर, तुम्ही या संदर्भात आंदोलन देखील हाती घेणार आहात. सर, एवढं होऊन सुद्धा केंद्र सरकारनं याकडे लक्ष दिलं नसाल तर तुम्ही कोणतं पुढचं पाऊल काय असणार आहे? आम्ही पुढचं पाऊल म्हणजे अन्नत्याग आंदोलन. आम्ही सरकारला पहिलं जाब विचारण्यासाठी हे का होत नाहीये. बघा, अजून 6 महिने बाकी. हा जून चालू आहे, आज 10 जून आहे. 1 जानेवारीपर्यंत जवळपास 6 महिने बाकी आहे. 6 महिन्यापर्यंत आम्ही पाठपुरावा करणार, सर्व मिनिस्टर वगैरे विनंती करणार. लोकशाही मार्गाने, सनदशीर मार्गाने जे जे अधिकार आपल्याला भारतीय घटनेने दिलेत, घटनेच्या कायद्याच्या चौकटीत राहून आम्ही आंदोलन करणार आणि कायद्याच्या चौकटीत राहूनच त्यांना आम्ही निवेदन देणार. आणि जर ते नाही आले तर हा मीडिया म्हणजे हा लोकशाहीचा 4था स्तंभ आहे, हा तुमच्या माध्यमातूनच सरकारचा खरा चेहरा हा उघडा होणार आहे. कर्नाटक येथील हारुगिरीचा विकास झाला पाहिजे, हारुगिरी समाधी, शहाजी महाराजांच्या समाधीचा विकास झाला पाहिजे अशी मागणी आता या ठिकाणी करण्यात आलेली आहे. विजय निंबाळकर, मी निलेश मोरे, तरुण भारत न्यूज, बेळगाव.